पाणीच पाणी आहे रे बा, माझ्या वावरात पाणीच पाणी आहे पा. बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम जय शिवराय मित्रांनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, आमचा विदर्भात बम पाणी येऊन राहिलं असं तुम्हाला वाटते काय? संशय मनात घेऊ नका. आजचा रविवार आहे, आजच पाणी आलं चांगलं. 2-3 दिवसाच्या अगोदर आलं होतं. त्या कारणामुळे मी म्हटलं भाऊ दुबार पेरणी आली पाहिजे. नाही दुबार पेरणी झाली तर माणूस मरा लागते. त्यापेक्षा माझ्या शेतामध्ये आज सर्किट डोबरे चालू आहे. बघू शकता तुम्ही, डोबरे टिबरे साचलेले आहे. आज एवढं चांगलं पाणी आलं. त्या चांगलं पाणी आल्यामुळं मला असं वाटलं की आज आपण टोबून घ्यावं सरकी. तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझं शेत दाखवतो तुम्हाला. हे बघा वातावरण खूप सुरेख वातावरण आहे. मी चाललो आहे शेतामध्ये आणि बघा पायाला कसे हे लागलेले आहे, पेंड लागलेले आहे बुटाला. बुटे चोलून राहिला नाही. आता काय करायचं, बूट काढणं विसरलो मी. आता मी ह्या बूट काढून ठेवतो म्हणजे जेणेकरून बुटे खराब झाला नाही पाहिजे. कारण तुम्हाला माहीत आहे शेतकऱ्याचं लेकरू आहे. आपल्याला बुटांना आपली शेती होत नाही, अवण्या पाण्याने शेती होते, नंग्या पाण्याने शेती होते, आहे नाही काय? तर बघा हातानं काढून राहिलो आहे. बघा हातानं हात भरले आहे मातीनं, तरी आम्हाला काही गम नाही आहे. कारण माती सण आणि शेतकऱ्याचे नातं हे जुळलेलं आहे. माती आमची माय होय, बरोबर नाही काय? तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. मी दाखवतो तुम्हाला माझं शेत. बघा पाय भरून राहिले, अवाना नंग्या पायानं चाललेलो आहे. बघा कसे पेंड लागून राहिले. आज मस्त पाणी आलं, त्या कारणामुळं मी म्हटलं आज टोपून घ्यावं सरकी. त्या कारणामुळं आज सरकी टोपाला चाललो आहे मी शेतात. तर बघू शकता, बघा मस्त शांतता पसरलेली आहे. आणि लोकांची पिकं निघून राहिले भाऊ. हे बघा लोकांनी अगोदर पेरलेलं सोयाबीन निघून राहिलं. म्हटलं बघा लोकांचं दिसते तुम्हाला. हे बघा दिसलं आहे, दिसलं ना? लोकांनी अगोदर पेरणी केलं, त्याचं सोयाबीन निघालेलं आहे. आज आपण टोपून राहिलो सरकी. चांगला कापूस पिकला पाहिजे हे माझ्या धरती मातेले म्हणणं आहे. पण सालं पिकू नाही काही कामाचं नाही. मालाला भाव नाही. त्यात पिकला तर मालाला भाव भेटत नाही. त्याच्यात कापूस पिकला तर मालाला भाव भेटते, तर माल जास्त शेतकऱ्यापाशी राहत नाही. ह्या कारणामुळं कसं आहे, शेतकरी इकूनही मरतो तिकूनही मरतो. बघा माझ्या शेतामध्ये लागवणचं शेत आहे, दुसऱ्याचं आपलं नाही आहे बा. आपलं शेत ही लागवणचं, स्वतःचं घरचं शेत नाही आहे. आपण लागवण शेती करतो. तर बघा आपल्या शेतामध्ये टोबणं चालू आहे. बघा महिला दिसत नाही का तुम्हाला? 3-4 महिला दिसून राहिल्या. 4 महिला हे शेतामध्ये आपलं टोबणं चालू आहे. बघा आणि हे जे डोबरे साचले आपल्या शेतामध्ये, बघा पाण्याचे डोबरे. बघा शेतामध्ये पाण्याचे डोबरे बघा. बघा आहे, बघा कसे आहे, दिसते तुम्हाला? बघा आता बघा चांगलं पिकलं पाहिजे त्यासाठी आलो आहे बा मी. टोबणं चालू आहे शेतात, सरकी बिरकी टोबणं चालू आहे. बघा वातावरण खूप सुंदर आहे. शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. आता पेराव. तुम्ही पेरलं काय वावर? तुम्ही काय काय पेरलं कमेंट करून तुम्हीच सांगा, जेणेकरून मला माहीत होईल. कारण मी मातीसंग माझी नाळ जुळलेली आहे. शेतकरी पोरगा आहे मी. शेतकऱ्याचं नातं आणि मातीची नातं हे तुम्हाला माहीत आहे, आई आणि लेकरासारखं राहतं, हे माहीत आहे तुम्हाला. तर आमच्या शेतामध्ये टोबणं चालू आहे. बघा टोबणं चालू आहे. त्या कारणामुळं मी पण, मला असं वाटलं की चला मला पण टोबायला जायचं. कारण कसं आहे, शेतामध्ये काम करणं असं वाटते की आईची सेवा करत आहे असं वाटून राहिलं मला. आणि शेतकऱ्याला सगळ्याला असंच वाटते की जो शेतीत राबतो त्याला असं वाटते की आईची सेवा करून राहिलो. कळलं काय? आणि शेतकरी म्हणून शेतीत राबतो, कारण शेती ही त्याची माय असते. त्या कारणामुळं तो शेती करतो. का करतो? कारण आईची सेवा करतो. कळलं काय? तर बघा दादा टोबणं चालू आहे. 4 बाया आहे आमच्या शेतात, टोबून राहिलेले आहे. आणि माझी आई तूर टोबून राहिली, बाकीच्या महिला सरकी टोबून राहिल्या. बघा त्यानं अर्ध्यातून अर्ध घेतलं वाटते. बघा कशा टोबून राहिल्या सरक्या, बघू शकता. बघा पाणी बम साचलेलं आहे. दिसलं का पाणी? दाखवतो तुम्हाला. पहा
एवढं साचलं आहे पाणी बघा. मस्त पाणी आलं आहे, भरपूर पाणी आलेलं आहे. आता शेतीला जेवढं पाहिजे होतं तेवढं पाणी आलेलं आहे, भेटलेलं आहे. आता 5 दिवस पाणी नाही आलं तर टेन्शन नाही आहे. पण जुलै महिना हा पाण्याचा सांगितलेला आहे बघा. हे